शादी का लड्डू जो खाए वो पछताए और जो न खाए वो भी पछताए ही म्हण आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोच आहोत। पण आजच्या काळात या लाडूसोबत एक अशी गोष्ट फ्री मिळते ती म्हणजे रिकामा बँक बॅलन्स। लग्नानंतरचे पहिले 3 ते 6 महिने स्वप्नवत असतात, पण जशी हनीमूनची धुंदी उतरते आणि संसाराचा गाडा रुळावर येतो तेव्हा अनेक नवदाम्पत्यांना कळून चुकतं की त्यांनी उत्साहाच्या भरात आपल्या कष्टाचा पैसा पाण्यासारखा वाहून नेला आहे। त्यामुळे जर तुमचंही नुकतंच लग्न झालं असेल किंवा होणार असेल तर वेळीच सावध व्हा। नेमका पैसा कुठे वाया जातो आणि तो कसा वाचवावा याबद्दलच्या खास टिप। सगळ्यात पहिली गोष्ट, हेवी शॉपिंगचा फार्स। लग्नाचं नाव निघताच मुलगा असो वा मुलगी कपड्यांची जणू जत्राच भरते। मुली लाखो रुपये खर्चून भरजरी लेहंगे आणि साड्या घेतात, ज्या लग्नानंतर कपाटातून बाहेर यायला पुढचं वर्ष उजाडतं। मुलंही ब्रँडेड सूट आणि महागड्या बुटांवर वारेमाप खर्च करतात। 6 महिन्यांनी जेव्हा कपाट उघडलं जातं तेव्हा लक्षात येतं की यातल्या निम्म्या गोष्टी आपण कधी वापरल्याच नाहीत। दिखाव्यासाठी कर्जाचा डोंगर। आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे। इंस्टाग्राम रील्स आणि फेसबुक फोटोजवर आपण किती सुखी आहोत हे दाखवण्यासाठी अनेक कपल्स क्रेडिट कार्ड स्वाईप करून किंवा लोन काढून महागडे इंटरनॅशनल ट्रिप्स प्लॅन करतात। पण 6 महिन्यांनी जेव्हा अव्वाच्या सव्वा EMI डोकं वर काढतं तेव्हा खऱ्या अर्थानं संसाराचे चटके बसू लागतात। घरासाठी अनावश्यक खरेदी। नवा संसार थाटण्याच्या गडबडीत कपल्स अनेकदा अनावश्यक शोपीस, महागड्या क्रॉकरीज आणि असे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेतात ज्यांचा वापर वर्षातून एकदाही होत नाही। अनेकदा स्वस्तात मिळते म्हणून कमी दर्जाच्या वस्तू घेतल्या जातात, ज्या 3 ते 4 महिन्यात खराब होतात आणि पुन्हा खर्च वाढतो। बाहेरचं जेवण आणि वीकेंड संस्कृती। लग्नाच्या सुरुवातीच्या काळामध्ये किचनमध्ये गॅस कमी पेटतो आणि हॉटेलचं बिल जास्त येतं। प्रत्येक वीकेंडला मूव्ही, पार्टी आणि बाहेरचं जेवण ही नवी फॅशनच झाली आहे। पण महिन्याच्या शेवटी जेव्हा फूड ॲप्सचे बिल आणि हॉटेलचे खर्च समोर येतात तेव्हा बचतीचा आकडा शून्यावर आलेला असतो। लग्नानंतर बजेट कोलमडूच नये म्हणून काय कराल? महिन्याच्या सुरुवातीला ठरवा की किती खर्च करायचा आणि किती बचत। प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा। यासाठी बजेट डायरी बनवा। कोणतीही वस्तू घेताना स्वतःला विचारा, मला याची खरोखर गरज आहे की मला फक्त ती आवडती म्हणून मी घेतोय? दिखाव्याच्या वस्तूंमध्ये पैसा अडकवण्यापेक्षा म्युच्युअल फंड, SIP किंवा सोन्यात गुंतवणूक करा, जेणेकरून भविष्यात तुमचं आर्थिक आयुष्य सुरक्षित राहील। या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।